पुण्याजवळच्या हिंजवडीमध्ये भर रस्त्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। गवारवाडीमध्ये राहणाऱ्या परमेश्वर गवारे या 33 वर्षीय मृत व्यक्तीवरती हे अंत्यसंस्कार भर रस्त्यात झालेले आहेत। नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नाझीम, ही घटना कधीची आहे आणि नेमकं कारण काय यामागचं? नम्रता, आयटी कंपनी आणि आयटीएन्स मुळे गजबजलेल्या हिंजवडीच्या मुख्य रस्त्यावरती हा सर्व धक्कादायक प्रकार झालेला आहे। परमेश्वर गवारे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। 33 वर्षीय हे परमेश्वर गवारे ते आज आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि दुपारी 3 वाजता भर रस्त्यावरती हिंजवडी म्हटल्यानंतर सर्वांनाच माहित आहे की तिथे किती गाड्यांची लगबग असते, आयटीएन्सची लगबग असते आणि त्याच ठिकाणी हा अंत्यविधी जो आहे तो पार पडलेला आहे। ही जी वेळ आली आहे त्याला कारण म्हणजे 2007 साली MIDCनं त्यांची जी स्मशानभूमी होती ज्या ठिकाणी हा अंत्यविधी पार पडलेला आहे त्या ठिकाणी स्मशानभूमी होती, मात्र विकसित जागा करण्यासाठी त्यांनी तिथली घेतली होती। तेव्हापासून वारंवार पाठपुरावा या ठिकाणी या गवारवाडीचे लोक आहेत ते करतायत, परंतु त्यांना जिथं 5 गुंठे जागा दिली होती त्या ठिकाणी स्मशानभूमी उभी राहत नाहीये। त्यामुळं गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणीच अंत्यविधी होत आहेत। जवळपास 40 ते 45 अंत्यविधी अशाच पद्धतीनं भर रस्त्यावरती करण्याची वेळ गवारवाडीच्या नागरिकांवरती आली आहे। परंतु महत्वाचा विषय हा आहे की हिंजवडी या ठिकाणी अनेक तंत्रज्ञान जे आहे ते विकसित केली जातात आणि अशा तंत्रज्ञानाच्या युगात जे आहे ते भर रस्त्यावरती असा अंत्यविधी करण्याची वेळ म्हणजे ही खरीच शोकांतिका म्हणावी लागेल। नम्रता, नक्कीच नाझीम, म्हणजे जसं तू सांगतोयस की एकीकडे प्रगतीच्या गगनचुंबी इमारती आणि दुसरीकडे मृत लोकांना अंत्यविधी देण्यासाठी स्मशान सुद्धा असू नये, विरोधाभास म्हणायला हवा। धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। मृताचे भाऊ राम गवारे यांनी या घटनेनंतर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। खूप वाईट वाटतं, कारण की आता अंत्यविधीची जागा अशी की पूर्ण रस्त्यावरती संपूर्ण गाड्या वगैरे जातात येतात, तिथं नीट अंत्यविधी पण करता येत नाही आणि शेजारी नदी ओढा गेल्यामुळे तिथं घाणीचं पाणी असतं किंवा संडासचे गाड्या वगैरे खाली करतात, अशा ठिकाणी आम्हाला अंत्यविधी करावा।